हाय हाय करा. हाय हाय हॅलो नमस्कार. मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या विठ्ठलमय शुभेच्छा. तर चला, आज आहे आषाढी एकादशी. त्यानिमित्ताने सगळ्यांनी खिचडी वगैरेच, तर सगळ्यांना उपवासच असतो. तू धरलाय का? हा हो धरलाय. मी काहीच नाही खाल्लं. बिस्किट आणि ते भाजी पोळी काहीच नाही खाल्लं. आता देवाला गेलतो, देवान वगैरे आलो. तुम्ही व्हिडिओ पुढे पाहत राहा, कुठे स्किप करू नका. आम्ही कुठं गेलतो कुठे नाही. आणि आज पाऊसही चालू आहे. तर चला, आज खिचडी वगैरे खाल्ली. तू खाल्ली की? हो हो, काय खाल्ली? खिचडी. खिचडी मी खाल्ली. तर सगळ्यांचा उपास धरलाय. मी काहीच नव्हतं खाल्लं. बिस्किट कुरकुरा. असं होय, मध्ये मध्ये बोलायला लागतं आम्हाला. तर चला, व्हिडिओ कुठे स्किप करू नका. आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. अजिबात विसरत जाऊ नका, कारण कमेंट केल्यावर मग कळतं व्हिडिओ कसे बनवायचे कशा नाही. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा, कुठेही स्किप करू नका. खूप छान छान आहे. तर चला, तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. तर बघा, सकाळी छान छान असं मस्तपैकी सगळं आवरून वगैरे म्हटलं चला आता मस्त असं देवपूजा वगैरे करून घेऊ आता. आणि कसं देवानं स्नान वगैरे घातल्यानंतर मस्त अशी देवपूजा केली. तर ही पहा, विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. ही ना घराच्या पूजेच्या टायमाला प्रिशाच्या तिच्या फ्रेंड्सने तिला दिली होती, गिफ्ट म्हणून दिलेली होती ती. तर खूप छान मूर्ती होती. नंतर ती तेव्हापासून आम्ही आमच्या देवघरामध्येच ठेवतो. आणि रांगोळ वगैरे काही काढली नाही, कारण एवढा टाईमही नव्हता. फक्त माऊली नाव टाकलं आणि चला. तर बघा, इकडं चालू होती माझी खिचडीची त्याची तयारी. आणि मी पापड्या वगैरे हे अगोदर तळून घेतलं होतं. तर मला चला तर खिचडी बनवून घेऊ छान छान, आणि मग देवालाही जायचं आहे. आणि सगळं आवरून वगैरे करून सगळं स्वयंपाक आवरून तर आम्ही निघालो देवाला जाण्यासाठी. कुठं जातो कुठं नाही नक्की पहा. आणि हे मंदिर आहे ना, इथं धरमपुरी म्हणून म्हणलं जातं. आणि इथं ना रामाचं मंदिर आहे. हे बघा, हे राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती आणि खाली गजानन महाराजांची मूर्ती. पण बापरे, लय गर्दी होती. आम्ही कुठं मंदिरामध्ये जात नाही तोपर्यंतच लगेच पावसाची सुरुवात झाली. थोड्यानं वाचलो नाही तर खूप भिजला असतो. तर एवढी गर्दी होती ना, बापरे, विचारच नाही करायचा. आणि कसं होतं, तिथं मोबाईल अलाउड नव्हता. तरी पण मी प्रयत्न केला छोटंही करायचं, कारण माझ्या दर्शनातून तुमचंही दर्शन. तर तिथंच खालच्या तळघरामध्ये गजानन महाराजांचीही मूर्ती स्थापित केलेली आहे. आणि तिथे ना यावर्षी विठ्ठल रखुमाईची पण मूर्ती म्हणजे आणलेली होती, पण अजून स्थापित केली नाही. खूप मोठी मूर्ती होती, बापरे. आणि ती पडन म्हणून असं ना खालीच ठेवली होती. विठ्ठलाची मूर्ती ना ही खालीच ठेवलेली होती. तर पहा, तिथलं दर्शन वगैरे घेऊन आम्ही आलो इकडं दुसऱ्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी. तर ही मूर्ती पाहूनच तुम्हाला कळलं असं हे मंदिर कशाचं आहे, कोणत्या देवाचं आहे ते. तर पहा, व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पाऊसही उघडला होता. तर चला, भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.